आज माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपण आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी सीबीएसई, आयसीएसई, इंग्लिश मीडियम शाळांमध्ये घालतो. पण तिथे शिक्षण दिलं जातंय की वर्गभेद शिकवला जातोय? एका शाळेत प्रिन्सिपल मुलांना विचारतात, तुम्ही पिझ्झा कुठे खाता? 200-300 रुपयांचा पिझ्झा म्हणजे एकदम चीप क्वालिटी. हा प्रश्न पिझ्झा बद्दल नव्हता. तो प्रश्न मानसिकतेचा होता. मग प्रश्न निर्माण होतो, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे ब्रँड ओळखणं? शिक्षण म्हणजे पैशावरून माणसांची किंमत ठरवणं? की शिक्षण म्हणजे माणूस म्हणून घडवणं, संवेदनशीलता शिकवणं, समानता शिकवणं? गरिबी ही लाज वाटावी अशी नाही, पण गरिबीची थट्टा करणं ही खरी लाज आहे. मुलांवर होणारा परिणाम: गरीब मुलं न्यूनगंडात जातात, श्रीमंत मुलं अहंकार शिकतात. दोघांचंही मानसिक नुकसान होतं. शाळा जर भेद शिकवत असतील तर समाज काय शिकणार? भविष्य काय असणार? मग प्रश्न निर्माण होतो, गुरु कसा असावा? खरा गुरु पैशांपेक्षा माणुसकी मोठी आहे हे शिकवतो. प्रत्येक मूल समान आहे हे कृतीतून दाखवतो. प्रश्न विचारतो पण जखम करणारे नाही. स्वतः मेच्युअर असतो, कारण अपरिपक्व शिक्षक पिढ्या घडवू शकत नाही. गुरु तो जो मुलाच्या बुटाकडे नाही तर त्याच्या भविष्याकडे पाहतो. शाळेचं नाव मोठं असणं महत्वाचं नाही, शाळेची मूल्य मोठं असणं महत्वाचं आहे. आपल्या मुलांना इंग्लिश नाही जमलं तरी चालेल, पण माणूस म्हणून अपेशी होता कामा नये. आज प्रश्न पिझ्झाचा आहे, उद्या प्रश्न माणसाच्या किमतीचा असेल. वेळीच थांबलं नाही तर शिक्षण फक्त श्रीमंताचं खेळणं बनेल.